शिकवून झालेलं आहे. आपल्या या विषयाने नक्कीच प्रेरणा मिळेल. याकरिता जोरवर ग्रामस्थ परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन. करिता आपणास हे सन्मानपत्र सन्मानपूर्वक एक सामाजिक उत्प्रेरक म्हणून सुद्धा म्हणलं जाईल. असे सुंदर व्याख्याते श्री सतीशजी नेगावे सर या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी सुनीलजी मिळाला या ठिकाणी करत आहेत. आपण या ठिकाणी आमचा सन्मान स्वीकारला त्याबद्दल मनस्वी या ठिकाणी आपले खूप आभार. माननीय श्री संजयजी पाटील संत वाणीतून जे आपण ऐकतो त्या वाणीतूनच या ठिकाणी ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. एक सुंदर व्याख्याते ज्यांच्या ओठावरती आणि जिभेवरती खरोखर सरस्वती आहे असे आदरणीय श्री ठाणेगावे सर. आपणास मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरून सर्वांना या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय श्री सतीशजी ठाणेगावे सर. माझ्या समोर जे चिमुरडे बसलेले आहेत त्या चिमुरड्याने माझ्या हाताला लावायचं. बाकी सगळ्यांनी शांत राहायचं. आपल्याला बसल्या बसल्या एक खेळ खेळायचा. आवडेल ना? छान. बोरड गावातले विद्यार्थी खूप हुशार आहे, शिस्तबद्ध आहे बाकी सगळ्यांपेक्षा. या खेळामध्ये जे पास होतील त्यांना भरपूर चॉकलेट दिले जाणार आणि जे नापास होतील त्यांना सुद्धा चॉकलेट दिले जाणार. खेळ समजून घ्या. डोकं म्हटलं की डोक्यावर हात ठेवायचं. मी कान म्हटलं की कानावर हात ठेवायचं. मी नाक म्हटलं की नाकावर हात ठेवायचं. तोंड म्हटलं की तोंडावर हात ठेवायचं. हानवटी म्हटलं की हानवट्यावर हात ठेवायचं. कळलं खेळ? साधा सोपा. सगळ्यांना कळलं? शाबाश. खरंच कळलं? कराटे सर, ज्या ज्या शाळेमध्ये मी जातो तिथे तिथे मला असे विद्यार्थी सापडतात सगळं कळलं म्हणतात आणि चुका तर भरपूर करतात. आता सुद्धा सगळी मुलं नापास होणार. चला खेळ खेळूया. 1 2 3 चला. मी म्हणलं का डोक्यात हात ठेवा म्हणून सगळे नापास झाला. तुम्हाला मी चॉकलेट देणार नाही. परत एकदा समजून घ्या. जेव्हा मी म्हणे तेव्हा खेळायला सुरुवात करायची आहे. तोपर्यंत खेळायला सुरुवात करायची नाही. सगळे नापास झाला तुम्हाला चॉकलेट देणार नाही. आता तरी पास व्हा. 31 वेळा परीक्षा दिली. साधी गोष्ट नाही. तुम्ही पहिल्याच परीक्षेत नापास झाला म्हणजे हिंमत हरवून बसला. चला 1 2 3 तरी 7 गुरुजी पाठीमागून कॉपी करायला सांगले तरी तुम्ही नापास झाला. चला 1 2 3 हात डोक्यावर. शाबाश. फोटोग्राफरने कृपया आमचा फोटो न काढता त्यांचा फोटो काढावा. ते उद्याचं भविष्य. कान नाक तोंड डोळे. कान नाक तोंड डोळे डोकं हात खाली. सगळ्यांना समजलं? खेळ संपल्यानंतर सगळी ताट बसायचं. आता ताट बसा सगळे. पहिली सूचना. दुसरी सूचना तोंड बंद ठेवायचे आणि कार्यक्रम काय चाललाय ते ऐकायचे. ठीक आहे? चला. डोकं. लवकर लवकर पुढे. आपला वेळ कमी. आता नापास व्हायची नाही बरं. कान नाक तोंड डोकं. कान नाक तोंड सगळे नाक. असं कुठं असते का? परीक्षेत पास व्हायचं असेल तर काय करावं लागतं मी तुम्हाला सांगणार आहे. जरा सरळ बसा. तोंड बंद करा. हात खाली ठेवा. शांत बसा. मी तुमच्यासाठी पण बोलणार, पालकासाठी पण बोलणार, शिक्षकासाठी बोलणार आणि आतासाठी सर्वात जास्त बोलणार. आता कुणीच बोलायचं नाही. जगाला ज्याने 2 छत्रपती दिले ते शिक्षणाच्या बळावरती, संस्काराच्या बळावरती, त्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब यांच्या महान जीवन कार्याला मी अभिवादन करतो, दंडवत घालतो. एक छत्रपती शिवरायाच्या रूपानं जगाने छत्रपती अनुभवला. एक छत्रपती संभाजीराजाच्या रूपानं या जगाने छत्रपती अनुभवला. हे 2 गोष्टीमुळे शिक्षण आणि सुसंस्कार. आणि दुसरी एक महान व्यक्ती आहे की जिनं समाज बदलला.
जिनं राष्ट्रात प्रचंड मोठा आमूलाग्र बदल घडून आणला, शहरं सुंदर केली. एवढंच नाही, पती मेल्यानंतर सती न जाता या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड केलं. तिला जगामध्ये तत्वज्ञ गाणं म्हणतात. त्या अहिल्यादेवी होळकरांच्या लेखी इथं बसलेले, त्याचा मला अनुभव या ठिकाणी येतोय, त्याचा मला प्रचंड आनंद या ठिकाणी होतोय. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाशिवाय भारताचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांच्या समोर इथं सावित्रीबाईची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या जर या मातीमध्ये झाल्या नसत्या तर तांड्या वस्तीवरची मुलं आणि मुली शिकल्या नसत्या आणि इथपर्यंत पोहोचले नसते. हे सगळे पुण्य आहे ज्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आहे, जिच्यामुळं या देशामध्ये इंदिरा गांधींच्या रूपानं आपला पंतप्रधान अनुभवला, 2 राष्ट्रपती अनुभवले. त्या प्रतिभाताई पाटील आणि सध्याच्या द्रौपदी मुर्मू सावित्रीबाई फुले जर झाल्या नसत्या तरी काही झालं नसतं. त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान जीवन कार्याला मी अभिवादन करतो, दंडवत करतो. आणि आज ज्यांची जयंती आहे, जे भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्यानंतरचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून देशाच्या समोर आले, अनेक शाळा काढल्या, महाविद्यालय काढले, अनेक विद्यापीठ काढली, ते भारतरत्न मौलाना आझाद यांनाही मी अभिवादन करतो. अनेक विचार त्यांच्यावरती सर्व मान्य. एक खंत मला वाटली, तेवढी बोलून दाखवतो. माझ्यासमोर आदरणीय सराटे सर बसलेले, ते पुन्हा पुन्हा सूचना देत आहेत की एकच सत्कार करायचा होता, बाकीचे सत्कार नंतर करायचे होते. शिस्तभंग केली गेली, हरकत नाही, प्रेमासाठी शिस्तभंग केली गेलेले आणि बाकी सगळ्यांचे सत्कार शेवटी होते. परंतु त्या सूत्रसंचालनाचं कोणी ऐकलं नाही, कधी कोणी कुणाचं ऐकत नाही. आणि म्हणून सराटे सर सगळ्या जनतेसाठी एक वाक्य, इनी बेझंट यांना भारतीय लोकांनी विचारलं की भारत देश नेहमी गुलाम का राहिला. आकाशजी, भारत देश नेहमी गुलाम का राहिला. 2च वाक्य सांगितले की भारतीय माणसाकडे शिस्त नाही आणि भारतीय माणसाला वेळेचं महत्व न कळल्यामुळे भारतीय माणूस शेकडो वर्ष या मातीमध्ये गुलाम राहिला. आम्ही तुम्ही शिक्षणातून काय साध्य केलं, हा प्रश्न अशा पद्धतीने निर्माण होतो. वरिष्ठांनी थांबायला पाहिजे. गोरगरीब खेड्यापाड्यातल्या तांड्या वस्तीवर वाढलेल्या एका मुलाचं पोट कौतुक करण्यासाठी आमच्याकडे जर वेळ नसेल तर आम्ही यायचंच कशाला, असा प्रश्न माझ्यासारख्या मातीतून तांड्या वस्तीवरून आलेल्या मुलांना पडतो. या गावातले जे गावकरी, जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, जे युवक आहेत, या गावातले जे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत आणि सगळीच मंडळी, खरं सांगू आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आनंदाचा क्षण तर कुठला असेल, सरटे सर, मैत्री आडना, हे तुमच्या कोणाच्या लक्षात आले नाही. नुसते डोळे असून उपयोगाचं नाही, त्या डोळ्यांना काही अंतरावरचं दिसतं आकाशजी, परंतु ज्यांच्याकडे दूरदृष्टी असते ती माणसं आरपार पलीकडे शोधू शकतात, पाहू शकतात आणि ते छत्रपती म्हणून जगाच्या समोर येऊ शकतात. तुमच्या गावचा हा छत्रपतीच आहे. जेव्हा आकाश मंचावरती येत होता, तेव्हा मी एक दृश्य बघितलं जे कधी कोणाला दिसलं नसेल. सगळी माणसं उभा टाकली आणि आकाशाचा सन्मान केला. मी म्हणतो 31 वर्ष अपयश पचवलास आकाश, तो आता गावासाठी आकाशाला मोठा झालास. ज्या मायबापाला कधी कोणी विचारत नव्हतं, ज्या आकाशाला कधी कोणी विचारत नव्हतं, 31 वेळी अपयश पचवत असताना कोणी नमस्कारही घालत नव्हतं. फेल झालेला मुलगा परीक्षा देतोय, काहीतरी करतोय म्हणे पुणे मुंबईला, एवढंच आपण ऐकून होतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर लात मारून पाय रोवून 31 अपयश पचवून 32वा यश मिळवून जेव्हा आकाश या गावामध्ये आला, त्या गावातल्या लोकांनी बँड बाजाच्या तालावरती, संगीतावरती या मुलाचा सत्कार केला. हे भाग्य जसं आकाशला मिळालेलं आहे, हे प्रत्येक घरातल्या युवकाला आणि विद्यार्थ्याला हे भाग्य प्राप्त व्हायला पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम आहे. हे सराटे सर पुन्हा पुन्हा सांगत होते. त्या शाळेतल्या मुलींनी छान 2 गीत सादर केले, त्यांचं मी हृदयापासून कौतुक करतो. त्यांना मार्गदर्शन करणारे, त्यांचं करून घेणारे, त्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये स्वागत. खरं तर मला खूप वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचं होतं, पण मी बोलणार, कारण इतकी परिस्थिती जी होती, जी गर्दी होती ती गेली निघून, असं नाही व्हायला पाहिजे. कुणाच्याही कार्यक्रमात गेल्यानंतर तास, 1.5 तासाला 2 तासाचा वेळ आपण काढून ठेवायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, माणसं उगीच मोठी होत नाही. इथं कोपऱ्यामध्ये बसलेले आमचे मैत्री अण्णा बसलेले, संत दर्शन साप्ताहिक चालवतात, वृत्तपत्र चालवतात. त्या माणसाला मी गेल्या अनेक वर्षापासून बघतोय. कष्ट काय असतात, तपस्या काय असते, चांगलपणा काय असते, निस्वार्थपणा काय असतो आणि आपल्या समाजासाठी मात्र करून घेणं काय असतं त्या माणसामध्ये बघावं.
धनगर समाजासाठी त्या माणसाने अनेक आंदोलन केलेले आहेत, अनेक चळवळी उभा केलेले आहेत, रात्रीचा दिवस केलेला आहे, उपाशी तापाशी उपोषण केलेले आहेत. पण ते अण्णा मला जिवंतपणे कधी कळत नाहीत. हे आमच्या समाज व्यवस्थेचं दुःख आहे. जिवंतपणे अशा माणसाचा जाहीर सत्कार व्हायला पाहिजे, ते आपण विसरून जातो. पण बरं झालं या गावामध्ये त्याचा सत्कार झाला. अनेक गावामध्ये अण्णा येतात, कार्यक्रमाला बसतात. सगळ्यात चांगला पत्रकार निलंगा निर्णय, निस्वार्थ पत्रकार, कसलाही कुठलाही स्वार्थ नाही. पैशासाठी कधी कुठली पत्रिका केली नाही. नाहीतर आजकाल आपलं पत्रकारिता, टीव्ही चॅनल, माध्यम, सोशल मीडिया हे सगळं माहिती आहे, पण अपवाद आहे मित्रांना. म्हणून मी त्याचं कौतुक करतो, गौरव करतो. या ठिकाणी राहुलने खूप सुंदर अशा पद्धतीचं प्रस्तावित केलं. मला इथं आत्ता आल्यानंतर कळालं सर सर की अभिनव बारुले या गावचा व्यक्ती आहे. मला खूप आनंद वाटला. अभिनव बारुले जेव्हा MPSC परीक्षा पास झाला होता, त्यांचा आपण जाहीर मोठा सत्कार केला निलंग्यामध्ये आणि हरगरमध्ये. तुमच्या गावाला माहिती असा, कृष्णाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, सरपंच साहेबाला, आणि आकाशला माहिती आहे की नाही मला माहित नाही. ती एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तर तुमच्या गावचा म्हणून मला आठवण. मोठा कार्यक्रम आहे, खूप लोक जमा झालेले आहेत आणि MPSC मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेले एका व्यक्तीचा सत्काराचा कार्यक्रम आहे. मोठी मोठी मंडळी आलेली आहे, राजकीय मंडळी आलेली आहे आणि भव्यदिव्य अशा प्रकारचा सत्कार होतोय. समोर सगळी मुलं बसलेली आहेत. त्याच्यामध्ये समोर बसलेला एक मुलगा विचार करतो, आपलाच मित्र आहे, तो MPSC परीक्षा पास झाला. नुसता पास झाला नाही, महाराष्ट्रामध्ये पहिला आला. मित्राचा गौरव होताना, मित्राचा सत्कार होताना त्या समोर बसलेल्या मित्राची छाती 36 इंच, 60 इंच, 65 इंच जे काही असेल ते तशी फुगत होती. त्याला आनंद वाटत होता. त्याच्या मनामध्ये विचाराची ठिणगी पडत होती की तो करू शकतो, मी काय करू शकतो, त्याला जमतं ते मला का जमणार. हा विचार त्याच्या मनामध्ये पडला. सत्कार झाला, तो खाली आला. त्या मित्राला त्याने विचारलं, मित्रा आज तू जग जिंकला, खूप मोठ्या पदावरती तू जाणार आहेस, तू परीक्षा पास झाला, महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने परीक्षा पास झाला, हे मला जमेल का. त्या मित्राने त्याला गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं आणि तोही मुलगा महाराष्ट्राच्या MPSC परीक्षेच्या दोन्ही परीक्षामध्ये महाराष्ट्रातून पहिला येण्याचा विक्रम केला होता. तो अभिनव बालुरे. त्या बालुरेची कथा मी तुम्हाला सांगतोय, तो तुमच्या गावचा सोबत राहिल्यामध्ये उदाहरण पडावं. तळ्याच्या गजरामध्ये तुम्ही आकाशाने या अभिनव बालुरेचं खऱ्या अर्थाने इथं सत्कार करायला पाहिजे. माणसं कशी घडतात, परिस्थिती कशी बदलत जातो, प्रेरणा कशा मिळतात. आता सराटेकर म्हणाले की हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे, नुसतं आलं सत्कार केला हे आकाशला अपेक्षित आहे. आणि म्हणून आता सगळ्यांनी शांत बसायचे आहेत. जे लोक पूर्वी मला ऐकलेले आहेत, शिवजयंतीच्या माध्यमातून 7 दिवस शिवसत्ता साजरा करणारं लातूर जिल्ह्यातलं नव्हे, मराठवाड्यातलं नव्हे, महाराष्ट्रातलं एकमेव गाव म्हणून गावचा उल्लेख मी अनेक कार्यक्रमामध्ये करत असतो. 7 दिवसाचा शिवसत्ता याच मंदिरामध्ये झालेला आहे आणि बरेच मंडळी त्यावेळेस या ठिकाणी होती. मी 1-2-3 महत्वाच्या गोष्टी लोकांच्या समोर मांडणार आहे. खरं म्हणजे छोटी मुलं, त्यांच्या क्षमता आता संपलेली आहेत. खरं तर इथं 9वी-10वीचे विद्यार्थी आहेत का? 10वीचे किती विद्यार्थी आहेत? बोटवरी करा. शाबाश, छान. चला 10वीचे विद्यार्थी आहेत. हे चिमुरडे मुलांचं कसं आहे आता, त्यांची अवस्था सगळं अवघड आहे. तुम्हाला माहिती आहे का, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राज्यात पहिलं येण्याचं सर्वात जास्त गुणवत्तेने पास होणाऱ्या मुली आहेत. मुली हे लक्षात घ्या. मुलीने हे सगळं करून दाखवलं की जिजाऊच्या अहल्यादेवीच्या कृपेमुळे आणि सावित्रीबाईंच्या विचारामुळे हे सगळं परिवर्तन होऊ शकलं. एक काळ असा होता की महिलांना शिक्षण घेणं म्हणजे पाप आहे. महिलांनी शिक्षण घेणं म्हणजे अन्नामध्ये अळ्याकिड्या पडतात, जेवणामध्ये अळ्याकिड्या पडतात. ही व्यवस्था पूर्ण बदलून गेली. आता बुरुड गावातल्या अनेक मुली शिकत आहेत, पुढे जात आहेत. अनेक महिला शिक्षिका असतील, अंगणवाडी टीचरही या ठिकाणी असतील, बरीच मंडळी या ठिकाणी दिसलेली आहे. मी सगळ्यांच्या समोर एक प्रश्न ठेवणार. छोट्या मुलांनो, तुम्हाला गोष्ट आवडते? खेळ आवडतो? गाणी आवडतं? खरं का? चला मग तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, जंगलामध्ये दुष्काळ पडला. नदी नाले ओढे सगळे आटून गेले, कुठंच काही नव्हतं. जंगलातले सगळे पशु पक्षी प्राणी निघून गेले. त्या जंगलामध्ये कोण होतं? फक्त एक सिंह आणि एक ससा. दोघांची प्रचंड मैत्री होती, जीवश कंठश मैत्री. दोघे एकमेकाला सोडून जेवत नव्हते, कुठे जात नव्हते, आंबा खांद्यावरती खेळत होते. असे दिवस चाललेले होते. परंतु जंगलामध्ये दुष्काळ पडला. सगळं जंगल जळून गेलं, करपून गेलं. कुठलाच पशु पक्षी तिथे राहिला नाही, सगळे पळून निघून गेले. दोघंच राहिले. त्यांना तहान लागली, पाणी प्यायला मिळत नव्हतं, भूक लागली, खायला काही मिळत नव्हतं. असे 2-3 दिवस गेले आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी सिंहाचं लक्षात आलं की आता आपल्या शरीरातली सगळी शक्ती निघून गेलेली आहे, प्रचंड भूक लागलेली आहे, खायला प्यायला काहीच मिळत नाही. तो विचार करू लागला आणि म्हणाला,
ससे दादा तुला खाऊन टाकल तर चालेल काय? ससा म्हणाला, हरकत नाही, तू जंगलाचा राजा आहेस, मला माहिती आहे दुष्काळ पडलाय, तुला भूक लागली, मलाही भूक लागली, तू मला अवश्य खाऊन टाक, काय हरकत नाही. परंतु माझी एक आट आहे, माझी एक शर्यत आहे. कोणती शर्यत आहे? ससा म्हणाला, तू मला खाऊन टाक, हरकत नाही. या जंगलाला, ही 10 किलोमीटरचे जे जंगल आहे, या 10 किलोमीटरच्या जंगलला आपण इथून फेरी मारायची. इथं आंब्याचं झाड आहे, इथं टेकडी आहे, इथून फेरी मारायची. आणि जो कोणी इथं अगोदर येईल, जो कोणी इथं जिंकेल, समजा मी जिंकलो तर तू मला खायचं नाही, मला सोडून द्यायचं, मला जीवदान द्यायचं, मला अभय द्यायचं. आणि तू जर जिंकलास मला तर तू मला खाऊन टाकायचं. सिंह हसला, ठीक आहे म्हणाला. एक कावळा जाता जाता झाडावर बसला होता, तो म्हणाला, ठीक आहे, मी शिट्टी वाजवतो, 1 2 3. त्याने 3 शिट्ट्या वाजवल्या आणि बघता बघता शर्यत सुरू झाली. बघता बघता ससा पुढे गेला, सिंह मागे पडला. पुन्हा सिंहाने ससाला मागे टाकलं आणि सिंह पुढे निघून गेला. कधी सिंह पुढं, कधी ससा पुढं, कधी सिंह मागं, कधी ससा मागं, कधी दोघं समसमान पोहू लागले. 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 7 किलोमीटर, 8 9 10 किलोमीटर झालं आणि पटकन ससा पुढं आला. सशाने शर्यत जिंकली आणि सिंहाने शर्यत हारली. पुढची खरी गंमत पुढे आहे. ससा पटकन बिळामध्ये जाऊन लागला. सिंह आला, धाप्या टाकायला लागला. डोळ्यातून अश्रू गळत होते, तोंडातून फेस खाली गळत होता, अंग थरथरत होतं. त्याला कळालं की आता आपण 2-3 मिनिट सुद्धा जगणार नाही, आता आपण मरणार आहे. आणि म्हणून तो म्हणाला, ससे दादा बिळाच्या बाहेर मी तुला खाणार नाही, मी तुला जीवदान दिलं, अभय दिलं. अरे पण मरणाऱ्या माणसाची इच्छा पूर्ण कर. असं म्हणतात की मरणाऱ्या माणसाची इच्छा पूर्ण करा. सशाने विचारलं, तुझी काय इच्छा आहे? अरे बाबा, आजपर्यंत आयुष्यामध्ये मी एकदाही हारलो नाही, आज मी हारलो आणि तू माझ्या पराक्रमापुढे, माझ्या शौर्यापुढे नगण्य जीव आहेस, तू जिंकला, मी हारलो, याचं कारण काय? याचं मला उत्तर दे. ते उत्तर ऐकून मी समाधान करणार आहे. बालमित्रांनो, युवकांनो, मायबापांनो आणि मंचावरच्या सर्व मान्यवर, सिंहाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि सिंहाला कळालेलं आहे की आपण काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये आता मरणार आहोत. सशाने जे सुंदर उत्तर दिलेलं आहे ते उत्तर खूप महत्वाचं आहे. फोन करत ऐका, पण ते उत्तर खूप महत्वाचं आहे. ते उत्तर असं आहे, ससा म्हणाला, सिंह दादा तू जीव घेण्यासाठी धावत होतास आणि मी जीव वाचवण्यासाठी धावत होतो. तू प्राण घेण्यासाठी धावत होतास आणि मी प्राण वाचवण्यासाठी धावत होतो, म्हणून मी जिंकलो, तू हरलास. ही कथा फक्त सिंहाची नाही, ही कथा फक्त सशाची नाही, ही कथा या गावातल्या आकाशची आहे, ही कथा तुमची आहे, माझी आहे, प्रत्येकाच्या घराघरातल्या प्रत्येक माणसाची ही कथा आहे. आज आमची तुमची अवस्था काय? अरे बाबानो, 4 मुलं आहे, 1 एकरची जमीन आहे, मेंढर सोबत घेऊन रात्रंदिवस उन्हात तानात काम करणारा बाप नामदेवराव, त्याच्या त्या आयुष्याची कथा आहे. आणि त्यात जिंकलेला कोण आहे? तो आकाश आहे, परिस्थितीला हरवलेलं. ही कथा आमच्या तुमच्या आयुष्याची आहे. आणि अपयशातून कसं बाहेर पडावं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये कसं यश मिळवावं, या दृष्टिकोनातून ही कथा आमच्या तुमच्या जीवनाला पुढे घेऊन जाते. बाबांनो, ज्या 18 पगड जातीमध्ये आम्ही तुम्ही जन्म घेतलेला आहे, ज्या बहुजन समाजामध्ये आम्ही तुम्ही जन्म घेतलेला आहे, ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही तुम्ही जन्म घेतलेला आहे, त्या व्यवस्थेला व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं पुढे जाता येत नाही. जेव्हा मेंढपाळ म्हणून काम करत असताना, शेरडं मेंढरं शेतामध्ये घेऊन जात असताना, उन्हातानामध्ये, चिखलामध्ये, पायामध्ये पायतण नसताना, जेव्हा पायामध्ये काटे मोडलेले होते, ते मोडलेले काटे नामदेवरावांनी आपल्या बायकोला सांगितले नाही. ते मोडलेले काटे त्याने आकाशला सांगितलं नाहीत, माझ्या पायामध्ये काटे मोडलेत म्हणून. परंतु कुठेतरी मुंबईला, पुण्याला बाहेर शिकत असलेले आकाशला रात्रंदिवस जाणवत होतं की माझा बाप रात्रंदिवस मोलमजुरी करतोय, मेंढरं लागतोय, त्याच्या पायामध्ये किती काटे मोडले असतील. किती माझ्या बापानं उन्हाळे पावसाळे बघितले, किती दुःखाचे दिवस बघितले, किती दुःखाचे डोंगर पचवले, ते तिथं असणाऱ्या पोराला कळत होतं. आणि ते बिचारी श्रीमंताबाई, आकाशची जी आई आहे, निमूटपणे ते आपल्या नवऱ्याचं दुःख आतल्या आत कुठेतरी पचवत होते. ते दुःख गेल्या अनेक वर्षापासून आकाश मधल्यामध्ये पचवत होता. त्याच्यातून, त्या संघर्षातून हा मुलगा घडत गेलेला आहे. बाबांनो, आजचा दिवस आम्हा तुम्हाला खूप महत्वाचा वाटतो, मला तो महत्वाचा वाटतच नाही सर. मला ते दिवस महत्वाचे वाटतात जेव्हा आकाशला सोबत कोणीच नव्हतं, एकटा पडलेला होता, पुस्तकाचे ढिगारे समोर होते आणि प्रचंड मोठं दुःख होतं. घर कुणाचं? पत्र्याचं. 4 भाऊ,
वेळी प्रसंगी भाकर मिळत नाही, उपाशी तपाशी घरातल्या लोकांना जगावं लागतं. भाऊ आपल्या पद्धतीने मोलमजुरी करतायत, घराला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, पण याच्याला घर पुढे येणार नाही. मी शिकला पाहिजे, मी मोठं झालं पाहिजे, मी मोठ्या पदावर गेलं पाहिजे, याचा रात्रंदिवस विचार करणारा आणि कोणीही नसताना भीतीकडे बघून, दारा खिडकीकडे बघून रडणारा कृष्णा आणि तो रडणारा जो आकाश आहे तो मला जास्त महत्वाचा वाटतो. ते दिवस मला आजच्या पुरस्कारापेक्षा, आजच्या सत्कारापेक्षा जास्त मोठे वाटतात. तुम्ही सगळ्यांनी आपलं भूतकाळ आठवून बघा. सराटे सर, तुम्ही ज्या परिस्थितीतून आला ती परिस्थिती मला माहिती आहे. काय हो, सामान्य माणसाच्या तळागाळातल्या बहुजन समाजाच्या घरात असतंय काय, काय साधन सुविधा असतात. कुठल्याही कसल्याही साधन सुविधा नसताना सुद्धा आकाशनं हे करून दाखवलं. अरे बाबांनो, आम्हीही परीक्षा दिल्या शेटनेटच्या, 2-3 वेळा परीक्षा दिल्या, सोडून दिलंय. हे आपलं क्षेत्र नाही, हे आपलं काम नाही. लातूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये, मराठवाड्याच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कदाचित 31 वेळा परीक्षा देऊन ती परीक्षा पुन्हा पुन्हा देऊन पास होण्याचं स्वप्न बघणारा आणि अपयश न पदरात पडू देता यश होण्यासाठी, यशासाठी धडपडणारा आकाश मला आजच्या क्षणाला खूप मोठा वाटतो. स्वप्न बघितली, अपयश आलं, चढउतार आले, त्याच्यावर मात करून पुढे जाणं ही गोष्ट साधी नाहीये. आकाशजी, हृदयापासून तुम्हाला सलाम, तुम्हाला सल्यूट करतो. आज तुम्हाला मी कृष्ण म्हणायला लागलोय, पण तुम्ही मोठे अधिकारी म्हणून जेव्हा जाल, तुमची गाडी काढा, जेव्हा सेवक समोर येईल, तेव्हा आम्ही कृष्ण म्हणून तुम्हाला बोलणार नाही. तुम्हाला आम्ही काय म्हणून बोलणार? अत्यंत आदरानं समोर येणार, अहो मेत्रे साहेब म्हणून तुम्हाला मी बोलणार. ही उंची तुम्ही वाढवून दाखवला, मोठं करून दाखवला. सगळ्यांनी गोष्ट लक्षात घ्या. ज्याला जगातला नोबेल पुरस्कार सोडून सगळे पुरस्कार मिळाले, 1.5 कोटीचे पुरस्कार मिळाले, त्याच्या आईचं एक वाक्य तुम्हाला ऐकव. ती आई म्हणायची, अरे मुरलीधरा, हे जपान भाऊली घे, ह्याला खाली पाड. छोटी जी जपान भाऊली असते ती मुलगा घेतो, त्याला खाली पाडायचा प्रयत्न करतो. ते जपान भाऊली खाली टाकलं की पुन्हा उभं टाकायची, खाली टाकलं की पुन्हा उभं टाकायची. 10-20 वेळा, 25 वेळा, 30 वेळा प्रयोग केला, ती जपान भाऊली ती खाली पडतच नव्हती, ती खडीच व्हायची. पडायची, पुन्हा उभं टाकायची, पडायची, पुन्हा उभं टाकायची. असं शिक्षण देणारी ती आई, त्याचा मुलगा महाराष्ट्राच्या नव्हे, देशाच्या नव्हे, जगाच्या इतिहासामध्ये मुरलीधर देवीदास आमटे या नावाने जगप्रसिद्ध झाला. बाबा आमट्याच्या आयुष्याची ही कथा आहे की माणसं घडतात, मोठी होतात. फक्त पुस्तकातून माणसं घडत नसतात, जीवनाच्या रखरखच्या परिस्थितीतून माणसं घडतात. हे बाबा आमट्याने दाखवून दिलं. बाबा आमटे सगळ्या जगाला माहिती आहे, कुष्ठरोग रोग्यासाठी प्रचंड मोठं काम केलंय. आम्ही त्यांच्या श्रम संस्कार छावणीमध्ये वाढलेली पोरं आहोत. बाबा आमट्याच्या छावणीमध्ये वाढलेले आहेत माणसं. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, बिंदू मात्र मी शूद्र खरोखर, परी जिंकले 7ही सागर, उंच गाठला गौरी शंकर, अग्नियान मम घेत चालला आकाशाचा ठाव, माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. माणसाचं भाग्य, माणसाचं नशीब, माणसाचं यश हे नशिबानं मिळत नसतं, बुवा बाबांच्या महाराजांच्या आशीर्वादानं मिळत नसतं. अरे बाबांनो, त्याला रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, प्रचंड मेहनत घ्यावी लागते, घाम गाळावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. हात न मानता, न उमेद होता, प्रचंड आशावादी होऊन आपल्या आयुष्याच्या रखरखत्या वाळवंटातून पुढे जावं लागतं. तेव्हा कुठे हिरवळ आकासारख्या रूपानं गावाला मिळत असते, व्यक्तीला मिळत असते. आणि म्हणून त्यांचे जे वडील आहेत नामदेवरावजी म्हेत्रे आणि त्यांची जी आई आहे चिमिताबाई, अहो त्यांच्याकडे बघावं, किती साधी, सरळ, प्रामाणिक, कष्टाळू माणसं आहेत. त्यांच्या मनामध्ये आता काय चाललं अशा माझ्या लेकराचं गाव कौतुक करतायत. खरं सांगू का, त्यांचं 10, 15, 20 वर्ष आयुष्य वाढलं. खऱ्या अर्थानं सगळ्या गावाला धन्यवाद देतो. सगळ्या गावाने एकत्र येऊ, एका गरीब झोपडीतल्या मुलाचा 4-5 वर्ष झालं असेल घर बांधून, त्या झोपडीतल्या मुलाचा तुम्ही भव्यदिव्य सत्कार केला, याचा पान आकाश फेटाशिवाय राहणार. मला त्यांचे एक मित्र सांगत होते, मला सरांचे चिरंजीव तर समोर आहेत माझ्या. सर म्हणे, जाता जाता मी त्यांना 2 शब्द बोललो. ते म्हणाले, सर एवढी गरिबी होती, एवढी प्रतिकूल परिस्थिती होती, एवढे वाईट दिवस होते की आमच्याकडच्या वह्या घेऊन त्यातले कोरे कागद काढून त्याला सुईनं टाचण मारून दोरीनं शिवून त्या रफच्या कागदावर शिकलेला हा मुलगा आहे. आकाशजी, जेव्हा मला ही बातमी कळली, आदरणीय म्हेत्रे सर लांजणे या ठिकाणी शिक्षक प्राध्यापक असलेले आहेत का म्हेत्रे सर?
मैत्री सर त्यांनी मला निरोप दिला, त्यांनी निमंत्रण दिलं, त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी या ठिकाणी आलो. त्याने जे सांगितलं ना, खरं सांगतो मी माझ्या अंगावर काटा आला. सर आमच्या गावातला एक मुलगा 31 वेळा परीक्षा देऊन प्रथम श्रेणीमध्ये एक वरिष्ठ अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून 99व्या क्रमांकाने रँकनं पास होऊन आमचा मुलगा पास झालेला आहे आणि एका मोठ्या पदावरती तो जाणार आहे आणि थोड्या दिवसात तो रुजू होणार आहे. अहो ही गोष्ट अंगावर काटा आणणारी. आकाशचे आईवडील काय खाऊ पिऊ घालत असते, काय संस्कार देत असते, कसली जिद्द असेल या माणसामध्ये, कसली इच्छाशक्ती असेल ह्या माणसामध्ये. खरं सांगू का मी, माणसं 2 ला 4 5 वेळेस प्रयत्न करतात, 5च्या पुढं आम्ही जाऊ शकत नाही कोणी. हा माणूस 31 वेळा तग धरतो आणि पुन्हा 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 प्रयत्न करतो आणि तेही कला शाखेतून हे प्रचंड मोठं यश तो मिळवतो आणि येणाऱ्या काळामध्ये बघता बघता तो प्रचंड मोठा माणूस होणार. खरं सांगतो मी. पण मी आकाशला एक विनंती करणार आहे, विनंतीही करणार आहे की आपण शिक्षण घेतलो, मोठ्या पदावरती गेलो म्हणजे खूप मोठं काम झालं असं अजिबात नाही. तुम्ही मोठ्या पदावरती गेलात, आभाळभर हार्दिक शुभेच्छा. पण तो सगळ्यात महत्वाचा आहे की ज्या समाजामध्ये आपण घडलो, वाढलो, मोठं झालो, त्या समाजाचा आपण देणं आहोत, त्या समाजाला आपण अधिकारी झाल्यानंतर काय देणार आहोत. साहेब, गोरगरीब शेतकऱ्याची मुलं जेव्हा तहसीलमध्ये जातात, गोरगरीब शेतकऱ्याची मुलं जेव्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे जातात, गोरगरिबाची मुलं जेव्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे जातात, मंत्र्याकडे, आमदार खासदाराकडे जातात, तेव्हा आमची अवस्था काय होते कोणी विचारत नाही. आम्हाला बसून राहावं लागतं तासन तास, आम्हाला न्याय मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये, अशा समाज व्यवस्थेमध्ये आपण तुकाराम मुंडेसारखं काम करावं. कितीदाही बदली करा, मी तत्व आणि सत्य सोडणार नाही. कितीदाही बदली करा, कितीही हॅरॅसमेंट करा, मी माझ्या मूल्यापासून दूर जाणार नाही म्हणणारा तुकाराम मुंडे आमच्यासाठी आदर्श आहे. 99% बाकीच्या लोकांचा आम्हाला सांगू नका. एका खूप मोठ्या अधिकाऱ्याला खूप मोठा पुरस्कार मिळाला. सरपंच साहेब पुढे कृष्ण पाटील सरपंच साहेब, एका अधिकाऱ्याला खूप मोठा पुरस्कार मिळाला. तिसऱ्या दिवशी पेपरला मोठी बातमी आली की भ्रष्टाचाराच्या एवढ्या लाखो रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये तो सापडला. तोही फोटो आला आणि पुरस्काराचाही फोटो आला. आम्हाला समाजामध्ये कोणता अधिकारी अपेक्षित आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून कृष्णाजी आपण तशा पद्धतीचा अधिकारी बनण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतोय. दुसरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या माय माऊल्या पाठीमागे बसलेले आहेत त्यांच्यासाठी आणि पालकांसाठी. बाबांनो, आकाशसारखी जी मुलं आहेत ना, की त्यांना एका काळामध्ये फीला पैसे नव्हते, नवा ड्रेस घ्यायला पैसे नव्हते, पुस्तकाला पैसे नव्हते, पुण्या मुंबईला जायला पैसे नव्हते, स्पर्धा परीक्षेमध्ये जाऊन क्लासेस करायला पैसे नव्हते. तुमचा अभिनव बालुरे एकही दिवस क्लास न करता स्वतःला खोलीमध्ये बंद करून अब्दुल कलामांचे विचार लिहून तो मुलगा घडला. सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने तो वो होते हैं जो नींद को आने नहीं देते. बाथरूम मध्ये लिहिलं, संडास रूम मध्ये लिहिलं. कितीतरी महिने खोलीमध्ये तो अभ्यास करत राहिला, एकही दिवस क्लास न करता. अभिनव बालुरे वरिष्ठ अधिकारी झाला, प्रथम श्रेणीचा अधिकारी झाला, रुजू होऊन तो कामही करतो आहे. हा आपल्या गावचा इतिहास आहे. तुमच्या गावाला खूप चांगला इतिहास आहे, तुमच्या गावाला खूप चांगला भूगोल आहे, तुमच्या गावाला खूप चांगल्या परंपरा आहेत. जे वरिष्ठ मंडळी आहे, चांगली मंडळी आहे ना, यांनी आपल्या गावामध्ये आकाशच्या साह्याने, अभिनवच्या साह्याने एक खऱ्या अर्थानं ज्ञानकेंद्र उभं करावं. राहुल तुमच्या सोबतीला आहे. तुमच्या गावामधल्या स्पर्धा परीक्षा देणारी पोरं तयार झाले पाहिजेत, नवोदयची पोरं तयार झाली पाहिजेत, 17 संस्कृतची पोरं तयार झाले पाहिजेत. आणि ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही आमच्या गावामध्ये असा प्रयत्न करतोय. मला वाटतं हे तुम्ही करणं म्हणजे खऱ्या अर्थानं गावाच्या ऋणातून मुक्त होणं नाही, तर गावाला अजून अधिक मोठं करण्यासाठी तुमचे हातभार लागणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे एवढा मोठा स्पर्धा परीक्षेचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी माय मौलाला जी गोष्ट सांगणार आहे ती एकच आहे की माय माऊल्यानो, अंधश्रद्धेतून मुक्त व्हा. सर, काल परवाची बातमी आहे, एक इंजिनियर, IT इंजिनियर 14 कोटी रुपयाला एका जाणत्याकडे, एका महाराजाकडे फसला गेला. 14 कोटी रुपये. आणि तो रोडरोड आता टीव्ही चॅनलवर सांगतोय की मला लुटलं गेलं, मला फसवलं गेलं. अरे मूर्ख माणसा, तुला एवढी सुद्धा अक्कल नाही की तशा मूर्ख माणसाकडे जाऊन आपण आपली बुद्धी घाण ठेवतो, आपली प्रतिभा घाण ठेवतो, आपलं ज्ञान घाण ठेवतो. अशा मूर्ख लोकांच्या पाठीमागं लागणं बंद करा. मी त्यावेळी सांगितलं होतं, सराटेसरी आपलं काम आहे. चांगल्या शिक्षकांचं एक काम आहे की गावामध्ये शाळा वाढल्या पाहिजे, ग्रंथालय वाढले पाहिजे, जे समाजाचं स्वास्थ्य चांगलं ठेवणार आहेत. तुम्हाला एकच उदाहरण देतो. अरे बाबांनो, आम्ही तुम्ही कोणीकडे चालू, इकडली मंडळी, सगळी मंडळी, मी तुमचा छोटा भाऊ आहे, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे, हात जोडून विनंती आहे, दंडवत घालून विनंती आहे, अंधश्रद्धेला बळी पडू नका. एक खूप मोठा महाराज आहे UPचा, आपण जाहीरपणे खुलच बोलत असतो कारण आपण चळवळीतले कार्य करतात. आम्ही नाही बोलणार, गुरुजी नाही बोलणार, तर काय राजकीय लोक सत्य बोलतील, बाकीचे लोक सत्य बोलतील. सत्य बोलण्याचं काम आपल्यालाच करावं लागणार. प्रदीप मिश्रा नावाचा माणूस आहे,
1-1 कोटी रुपये घेतो कार्यक्रमाला. कधी 32 लाख घेतो, कधी 30 लाख घेतो. 32 लाख दिले नाहीत म्हणून नांदेड जवळचा कार्यक्रम कॅन्सल केला. शेतकऱ्यांनी गोरगरिबांनी जमा केलेले पैसे. आणि प्रदीप मिश्राचं तत्वज्ञान काय? प्रदीप मिश्रा कुठला धर्म सांगतो? प्रदीप मिश्रा या समाजाला, या देशाला काय देतो? तो सांगतो, अरे बाबांनो, तुमची मुलं समजा अभ्यास केलेली नसतील, तुमच्या मुलाला अभ्यास अवघड जात असेल तर काय करा, बेलाची 3 पानं घ्या, त्याला मध लावा, महादेवाच्या पिंडीला चिटकवा आणि तुम्ही प्रार्थना करा, महादेव तुम्हाला पास करतो, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, असं म्हणणारा प्रदीप मिश्रा हे सांगण्यासाठी. आणि आपण लाखोच्या संख्येने ऐकण्यासाठी जातो. तत्वज्ञान काय सांगतं? तो म्हणतो की तुमची मुलं पास होतील. हे जर आकाशला माहिती राहिलं असतं, त्यांच्या वडिलाला जर नामदेवरावाला माहिती राहिलं असतं, त्यांच्या आईसाहेबाला माहिती राहिलं असतं, तर आयुष्यात एवढे कष्ट घेण्याची गरज का होती? एवढे शेकडो हजारो पुस्तकं वाचण्याची गरज काय होती? उपाशी तापाशी रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेत पास व्हायचं आहे म्हणून धडपड करण्याची काय गरज होती? महाराजाच्या आशीर्वादानं सरळ आकाश पास झाला असता आणि क्लासरूम अधिकारी झाला असता. बाबांनो, असं होत नाही. कोणीतरी विचारला पाहिजे भरसभेमध्ये, सराटे सर, गुरुजी असं कसं होतं? तुमचा स्वतःचा मुलगा इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये नापास आहे, त्याचे कागदपत्र आपल्याकडे आहेत सराटे सर. तुमचा स्वतःचा मुलगा इयत्ता 8वीच्या परीक्षेमध्ये नापास आहे, त्याचा बाप जगाला सांगतो, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. अशा धूर्त आणि मूर्ख लोकांपासून सावध राहावं बाबांनो. शिक्षणाला महत्व द्या, सावित्रीबाईंच्या विचाराला महत्व द्या, महात्मा फुलेंच्या विचाराला महत्व द्या. हे विचार खूप मोठे आहेत, यांनी माणसं घडतात, यांनी माणसं पुढे जातात. मला निश्चित माहिती आहे की आकाशने महात्मा फुलेंचे चरित्र वाचलेलं आहे. मला 100% माहिती आहे की सावित्रीबाई फुलेंचं, जिजाऊंचं, अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र मला सगळं वाचलेलं आहे. आणि म्हणून हा माणूस एवढी मोठी झेप घेऊ शकला. आणि म्हणून माय मौल्यानो, महाराजांच्या कुठल्याही सभेमध्ये जाऊन टाळ्या वाजवायचं काम करू नका. आपल्या पोरांना घडवा, आपल्या कुटुंबाला घडवा, आपल्या घराला पुढे आणण्याचा प्रयत्न करा. ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणातून होतात. राहुलनं सांगितलं की शिक्षण एकमेव असं काम आहे की ज्याच्यातून माणूस खऱ्या अर्थाने या दुःखातून बाहेर पडतो, त्याच्या घरामध्ये समृद्धता येते, त्याचं घर संपन्न बसतं, त्याचं घर प्रगतीच्या दिशेने पुढे जातं, मुलं बाळं घडतात आणि एक आदर्श कुटुंबामध्ये, समाजामध्ये ती माणसं खऱ्या अर्थाने जीवन जगत असतात. सराटे सर, इथे बरेच पालक आहेत. मी पालकासाठी 2-3 गोष्टी बोलणार आहे. मी एका पालकाच्या घरी गेलो होतो. बालुरी परिवार, मेत्री परिवार, सगळे ऐका. मी त्या वडिलाला विचारलं की आपला मुलगा कोणत्या वर्गामध्ये आहे? ते वडील म्हणाले 5वीच्या वर्गामध्ये. थोड्या वेळाने मी त्याच्या बायकोला विचारलं, आपला मुलगा कोणत्या वर्गामध्ये आहे? बायको म्हणाली 6वीच्या वर्गामध्ये. मुलगा आला, मुलाला विचारलं, तो म्हणाला, अहो मी 5वीत नाही, 6वीत नाही, मी 7वीत आहे. असे जर पालक असतील तर त्या मुलांना कसं भविष्य मिळणार आहे? सगळं गुत्त शिक्षकांना घेतलेले नाही, सगळं गुत्त अंगणवाडी शिक्षिकेने घेतलेले नाही, सगळं गुत्त क्लासेस शिकवणाऱ्या शिक्षकांना घेतले नाही. आई वडिलांची पण तेवढीच अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. मी अशा अनेक कुटुंब पाहिलेले आहेत की घरदार विकून, शेती विकून, व्याजी पैसे काढून मुलांना शिकवले. एवढंच नाही आकाशजी, मी बऱ्याच अशा आयांना जाणतो की गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून मुलांना शिकवलेलं आहे. आणि म्हणून गाडगे बाबा म्हणायचे, ज्यांना कपडे नाहीत त्यांना कपडे द्या, ज्यांना घर नाही त्याला घर द्या, जो ताणलेला आहे त्याला पाणी द्या. अरे बाबांनो, ताट विका, काही करा, परंतु पोराने शिकलं पाहिजे. हे निरक्षर अंगठे बहादूर गाडगे बाबा सांगतो. हे खरं अध्यात्म आहे, हे खरं समाज परिवर्तन आहे, तो खरा महात्मा आहे. आणि त्याच्या नावानं विद्यापीठ आहे. 450 शिक्षण संस्था गाडगे बाबांच्या नावानं या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे. किती प्रचंड मोठं काम गाडगे बाबानं कीर्तनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून केलं, शिक्षणाच्या संदर्भामध्ये सांगितलं. अरे बाबांनो, जागोजागी ते सांगायचे, तुम्ही खरा देव बघितलाय का? तुम्हाला खरा देव बघायचा आहे का? सभेमध्ये बसलेले आंबेडकर ते दाखवायचे, कर्मी भाऊराव पाटील ते दाखवायचे, हे खरे देव आहेत की यांनी गोरगरिबांच्या मुलासाठी शाळा काढली. अडवाणी पायाने जा, कसंही जा, पण त्याच्या शाळेत जा आणि शिका म्हणून गावागावात त्या माणसांनी प्रबोधन केलं. हे खऱ्या अर्थानं समाज परिवर्तन करणारे महाराज आहेत असं मला वाटतं. या ठिकाणी माननीय आकाशजी मेहत्रे यांचा जो भव्यदिव्य सत्कार झाला तो स्तुत्य आहे, तो अभिनंदनीय आहे. येणाऱ्या काळामध्ये मी फक्त आकाशासाठी 3 गोष्टीचा संकेत देतो आणि मी थांबणार आहे, जास्त वेळ मी घेणार नाही. पहिली गोष्ट, जगामधलं सर्वश्रेष्ठ अध्यात्म जर कुठलं असेल, जगामधलं सगळ्यात मोठं महान कार्य जर कुठलं असेल तर आपल्या आईवडिलांची सेवा करणं, आपल्या आईवडिलांना समजून घेणं, त्यांच्यासोबत वेळ देणं, त्यांना खऱ्या अर्थानं समजून घेऊन, त्यांच्या आतले दुःख जाणून घेऊन त्या दुःखाचं निवारण करून त्यांची सेवा करणं, याच्यापेक्षा मोठा धर्म आणि देव प्रतितलावरती नाही. आपल्याला आपली मूळ संस्कृतीच माहिती नाही. सराटे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच वाक्य आहे जे आम्हा तुम्हाला बदलून टाकू शकतं, जग बदलू शकतं, समाज बदलू शकतं. अरे बाबांनो, ज्या जातीला, ज्या समाजाला, ज्या देशाला
ज्या जमातीला आपला खराखुरा इतिहास माहिती नसतो, ती जात, ती जमात, तो देश, तो समाज नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जर नवा इतिहास निर्माण करायचा असेल, नवा समाज निर्माण करायचा असेल, तर आपल्याला आपल्या कुटुंबाचा मूळ इतिहास माहिती असला पाहिजे. आणि तो इतिहास या ठिकाणी आकाशीला माहिती आहे की माझे आई वडील अगोदरच ठीक होतं. साऊंड सिस्टम वाले बंधू, अगोदरच ठीक होतं, बदल करू नका. आकाशाला लक्षात आलं, काय लक्षात आलं? माझे आई वडील गरीब आहेत, त्यांच्या अंगावर फाटके कपडे, घरावर पत्रे आहेत, घराच्या खाणारी तोंड आहेत. मग मी काय केलं पाहिजे? त्यांनी एकच ठरवलं, काही करा, कसंही करा, एकच पर्याय, आपण स्पर्धा परीक्षेमध्ये पास झालं पाहिजे, मोठा अधिकारी झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या कुटुंबातलं सगळं दारिद्र्य संपून जाऊ शकेल. आणि ते दारिद्र्य संपवण्याचं काम आकाशनं केलेलं आहे. नारायण सूर्य नावाचा एक कवी सहज म्हणून जातो, आमच्यासाठी तुमच्यासाठी, 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे डोईवर किती उरले उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात आमची जिंदगी, आमच्या पिढ्या बरबाद झाल्या. त्या पिढीचा वारसदार म्हणजे आकाश आहे. आणि म्हणून प्रचंड काळाच्या गजरामध्ये आकाशने जी परीक्षा पास केली आणि गावासाठी सन्मानजनक काम केलं, आईवडिलांसाठी सन्मानजनक काम केलं. ज्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आकाशचं शिक्षण झालं, त्यांना शिकवलेल्या सर्व शिक्षकांचा हा सन्मान आहे. आणि महाविद्यालयीन शिक्षण ज्या महाविद्यालयामध्ये झालं, ते विवेकवर्धनी महाविद्यालय देवणी, तिथल्या मुख्याध्यापकाचं ते यश आहे, सर्व शिक्षकांचं यश आहे. आणि ज्याने ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आकाशला मदत केली, त्या सर्वांचं ते यश आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दलही टाळ्या वाजवा, शाळेबद्दल टाळ्या वाजवा, देवणीतल्या शाळेबद्दल टाळ्या वाजवा. आणि ज्यांचं मार्गदर्शन घेऊन हाल न मानता, तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यांना माहिती आहे का, आपल्या केव्हा तरी जुनी मंडळी सगळी, आपल्या केव्हा तरी एक कविता होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, चट्टानों से डरकर नौका पार नहीं होती, नन्ही चीटी दाना लेकर चढ़ती है, 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना नहीं आकरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, चट्टानों से डरकर नौका पार नहीं होती. खरं सांगतो मी, नामदेवरावजी, तुमचं लेकरू सोनं आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे. गुंडा म्हणजे चांगला, बरं, गुंडा म्हणजे गुंड नाही, गुंडगिरी करणार नाही. आपल्याला अध्यात्म कळत नाही हो, महाराजांना सांगितलं जास्त कळतं, तुकोबानं सांगितलं कळत नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. आज गावामध्ये झेंडा फडकावला गेलेला आहे, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये झेंडा फडकावला गेलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या स्पर्धेच्या इतिहासामध्ये एक नाव तुमच्या गावातलं पुन्हा एकदा आकाश रूपानं स्वर्ण अक्षरानं लिहिलं गेलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा. मी पहिली गोष्ट सांगितलो, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, तुम्हाला जिवंतपणे मुक्ती मिळते. कुठला सायास करायची गरज नाही, स्वर्गात नरकात जाण्याची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. दुसरी गोष्ट आहे की ज्या ज्या गुरुजनांनी चांगले संस्कार दिले, चांगलं ज्ञान दिले, त्या सगळ्या गुरुजनाबद्दल आदर ठेवा, कृतज्ञतेची भावना ठेवा. वेळ प्रसंगी वेळ मिळाला तर त्यांचा सत्कार करा, त्यांना सन्मानित करा आणि त्यांची वेळ प्रसंगी सेवा करा. हे दुसरं आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे. आणि तिसरं काम आहे, मी आता म्हणालो की ज्या समाजात, ज्या गावात आपण जन्माला आलो, ज्या देशात आपण जन्माला आलो, त्या समाजाचं, त्या देशाचं, त्या गावाचं, त्या माणसाचं आम्ही तुम्ही प्रत्येक काहीतरी देणं आहोत. हे देणं जिवंतपणे आपण परतफेडीच्या रूपानं आपण ते परत केलं पाहिजे. आणि म्हणून आकाशजी, नामदेवरावजी म्हेत्रे यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आली. जेव्हा आकाश येत होता, मला थोडा याला वेळ झाला, तर मी थांबलो होतो. आयुष्यभर काट्यावरून चालणारी माणसं, पुढच्या काळात अनेक काटे आपल्या वाटायला येणार आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या जीवनाला समजून घेण्याची भावना त्याच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीनं प्रदेश प्रवक्ता म्हणून मी आकाशजीला भरभरून शुभेच्छा या ठिकाणी देतो. मी राष्ट्रीय सचिव आहे संत गाडगेबाबा प्रबोधन मंचाचा. या मंचाच्या वतीनंही मी माननीय आकाशजी म्हेत्रे यांना या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो. हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह चाललेला आहे. गोरगरिबाची दखल कोणी घेत नाही हो. एक म्हेत्रे यांना सोबत येत आपल्या पेपरवाल्याला बातमी देताना पैसे द्यावे लागतात, जाहिरातीला पैसे द्यावे लागतात, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून हे काम सगळं सोपं झालेलं आहे. आणि म्हणून तुमचा आकाश सगळा महाराष्ट्र बघतो, बाहेरची माणसं बघताय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता आकाश जगभर पोहोचतो आहे. तुमच्या गावाचा एक सुपुत्र, नामदेवरायाचा एक पुत्र आणि श्रीमंतामाईचा एक खऱ्या अर्थानं लाडका लेख
या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रचंड मोठं यश प्राप्त करून खऱ्या अर्थानं गावाला उजाळा देणार आहे, स्वतःच्या भविष्याला उजाळा देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आकाशने नवी पिढी घडवण्यासाठी, विद्यार्थी घडवण्यासाठी, गावाला चांगलं योगदान देऊन खऱ्या अर्थानं समाजामध्ये काही चांगली मूल्य रुजवण्यासाठी एक चांगला प्रशासकीय अधिकारी आपण बनावं, अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि 2 शब्दामध्ये आजच्या कार्यक्रमाचा समारोप करतो. मी म्हणालो आईला, आई दिव्याची वात थोडी मोठी कर, मला वाचता येत नाही. काबाड कष्ट करून आलेला बाप म्हणाला, अगं दिव्याची वात थोडी छोटी कर, मला झोप लागत नाही. आई रात्रभर दिव्याची वात छोटी मोठी करत राहिली. दोघांच्या वादामध्ये आई आयुष्यभर दिव्यातल्या वातीसारखी जळत राहिली, दिव्यातल्या वातीसारखी जळत राहिली. ज्या घरामध्ये दिव्यातल्या वातीसारखे दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी जळणारी आई आहे, जळणारा बाप आहे, ज्या शाळेमध्ये विद्यार्थी घडले पाहिजे यासाठी जळणारा शिक्षक आहे, जळणारा शिक्षिका आहे, तोपर्यंत या समाजामध्ये निश्चितच चांगलं भविष्य आहे. येणारा काळ उज्ज्वल राहणार आहे. आणि मग धन्यवाद. वंदे मातरम. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या सुंदर अशा वाणीतून